नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर आपला जो चॅप्टर चालू आहे तो अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. त्या चॅप्टर मध्ये आपण पहिल्यांदा अल्कोहोल म्हणजे काय, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन, फिनॉल म्हणजे काय, फिनॉलचं क्लासिफिकेशन, इथर म्हणजे काय, इथरचं क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आपण पार्ट चालू केला होता नोमेनक्लेचर सिस्टीम. त्या नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये आपण पहिलं नोमेनक्लेचर बघितलं होतं अल्कोहोलचं नोमेनक्लेचर. त्याच्यामध्ये कॉमन नेम सिस्टीम, कार्बिनॉल नेम सिस्टीम आणि आययुपीएसी नेम सिस्टीम, आणि आपण त्याची एक्झाम्पल आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेली होती. आता अल्कोहोल नंतर जे पुढचं नोमेनक्लेचर बघायचं आहे ते आहे फिनॉलचं. नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल. आपण फिनॉल कोणाला म्हणतो, फिनॉल्स आर द अरोमॅटिक हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे फिनॉल म्हणजे काय तर अरोमॅटिक ग्रुपला हायड्रॉक्झिल ग्रुप जोडलेला असतो, म्हणून आपण फिनॉल्स आर द अरोमॅटिक हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह. आता हा जो फिनॉल आहे या फिनॉलचं आपल्याला कॉमन नेम सिस्टीम आणि आययुपीएसी नेम सिस्टीम अशा दोन नोमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला इथं पाहायच्या आहेत. पहिली सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम मध्ये आर्थो, मेटा आणि पॅरा. ओ फॉर आर्थो, एम फॉर मेटा, पी फॉर पॅरा. आता या पोझिशन कशा असतात बघा. जर आपण अरोमॅटिक ग्रुप कन्सिडर केला, हा समजा अरोमॅटिक ग्रुप आहे, हा जर आपण एक्स कन्सिडर केला तर या एक्स ची ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपण म्हणतो आर्थो, या पोझिशनला आपण म्हणतो मेटा आणि या पोझिशनला आपण म्हणतो पॅरा. आर्थो, मेटा, पॅरा. सिमिलरली ही पोझिशन आर्थो, ही पोझिशन आहे मेटा आणि ही पोझिशन पॅरा. म्हणजे आपण अरोमॅटिक ग्रुप मधला कुठं ग्रुप कन्सिडर करतोय, इथं कन्सिडर केलं की आर्थो, मेटा, पॅरा. आता आर्थो आपण कशाने दाखवतो, ओन. कुठल्या पोझिशनला जर आपण नंबरिंग दिलं 1 2 3 4 5 6, जर आपण इकडून कन्सिडर केलं 1 2 पोझिशनला आर्थो पोझिशन म्हणायचं. 1 2 पोझिशन आणि नंबरिंग इकडून दिलं तर 1 2 पोझिशनला आर्थो. मेटा कशाने दाखवतो आपण, स्मॉल एम न. कधी म्हणायचं मेटा पोझिशन 1 3 पोझिशन, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो मेटा. आणि लास्ट आहे पॅरा पोझिशन 1 4 पोझिशनला पॅरा म्हणायचं. इंडिकेट कशाने करतो आपण, पी न. 1 4 पोझिशन म्हणजे आर्थो, मेटा, पॅरा. आपण कुठं ग्रुप कन्सिडर केलाय त्याच्यानुसार या 3 प्रिफिक्सेस येतात, आर्थो, मेटा आणि पॅरा. म्हणून कॉमन नावामध्ये आपल्याला हे अरोमॅटिक डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला आर्थो, मेटा, पॅरा म्हणजे कॉमन नावात आर्थो शब्द येतात आणि ज्यावेळेस आपण आययुपीएसी नाव देतो त्यावेळेस काय येतं, नंबर येतात. कॉमन नावात आर्थो, मेटा, पॅरा आणि आययुपीएसी नावात काय येतात, नंबर. आर्थो असेल तर 1 2, मेटा असेल तर 1 3, पॅरा असेल तर 1 4. या पद्धतीने आपण काय करतो, कॉमन नेम सिस्टीम. आणि मग कॉमन नेम झालं की त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, आययुपीएसी नेम सिस्टीम. आता कॉमन नाव त्याचं आययुपीएसी नाव कसं द्यायचं ते आपण एक्झाम्पल मध्ये. आययुपीएसी नाव देताना ओएच ग्रुपला आपण काय करतो, नंबरिंग देतो. मग ते कसं द्यायचं, आपण डायरेक्ट फिनॉलची जी एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्याचं नोमेनक्लेचर देता येतं, कॉमन नेम सिस्टीम. आता जी आययुपीएसी नेम सिस्टीम आहे त्या आययुपीएसी नेम सिस्टीम मध्ये
पहिला जो रूल आहे तो आहे पोझिशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. बघा, IUPAC नेम सिस्टीम, IUPAC नेम सिस्टीम आता IUPAC मध्ये जे रूल्स आहेत ते काय रूल आहेत बघा. पहिला रूल पोझिशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, पोझिशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुपची जी पोझिशन आहे ती पोझिशन नेमकी कुठं आहे हे पहिल्यांदा काय करायचं, इंडिकेट करायचं. म्हणजे OH ग्रुपला ज्या ठिकाणी OH ग्रुप आहे त्या ठिकाणी काय करायचा, नंबरिंग द्यायचं. उदाहरणार्थ इथं OH आहे तर काय करायचं, नंबर 1. समजा असं असेल तर काय करायचं, नंबर 1 म्हणजे पोझिशन ऑफ OH ग्रुप. त्याच्यानंतर जर एकापेक्षा जास्त जर OH ग्रुप असतील, मोर दॅन 1 हायड्रॉक्सिल ग्रुप, मोर दॅन 1 हायड्रॉक्सिल ग्रुप्स, एकापेक्षा जास्त जर OH ग्रुप असतील तर काय करायचं, जे ग्रीक लेटर्स आहेत किंवा ग्रीक प्रिफिक्सेसचा वापर करायचा. 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा. उदाहरणार्थ कसं, इथं एक OH आहे, इथं एक OH आहे, म्हणजे किती आहेत, एकापेक्षा जास्त OH ग्रुप आहेत. त्यावेळेस त्याला याचं नाव कसं लिहिणार, बेन्झीन. किती आहेत, 2. 1 वर 1 आहे, 2 वर 1 आहे, 1 2, 2 आहेत म्हणून डाय. आणि OH साठी आपण काय करतो, OL वापरतो, बेन्झीन 1,2 डायॉल. म्हणजे एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील तर काय करायचं, ग्रीक प्रिफिक्सेसचा वापर करायचा, डाय, ट्राय, टेट्रा. त्याच्यानंतर तिसरा जो रूल आहे, जर सबस्टिट्यूटेड फिनॉल असेल, सबस्टिट्यूटेड फिनॉल, सबस्टिट्यूटेड फिनॉल. आता सबस्टिट्यूटेड फिनॉल कुणाला म्हणायचं, तर फिनॉल मधला एखादा ग्रुप किंवा हायड्रोजन ग्रुप रिप्लेस केला जातो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूटेड फिनॉल. उदाहरणार्थ हा फिनॉल आहे आणि याच्यावर काय आहेत, सर्व एच आहेत. तर याच्यामधला एखादा हायड्रोजन ग्रुप काय केला जातो, रिप्लेस केला जातो. उदाहरणार्थ समजा आपण घेतलं इथं CH3, याला म्हणायचं सबस्टिट्यूटेड फिनॉल. अशा वेळेला नंबरिंग कसं द्यायचं, 1 2 3 4, याला म्हणायचं सबस्टिट्यूटेड फिनॉल. मग 4 मिथाइल फिनॉल. त्याच्यानंतर पुढचा जो रूल आहे, जर स्पेसिफिक एक्झाम्पल असेल, एखाद्या अरोमॅटिक ग्रुपला OH ग्रुप जोडलेला असेल, पण जर त्या अरोमॅटिक ग्रुपचं जर स्पेसिफिक नेम असेल, आता स्पेसिफिक नेम कोणाचं, तर बेन्झाल्डिहाइड असेल, बेन्झॉइक ऍसिड असेल, ऍनिलीन असेल किंवा टोल्विन असेल, अशी जर नावं असतील तर आपण काय करतो, त्याचा स्पेसिफिक म्हणून उल्लेख करतो. उदाहरणार्थ बघा, इथं CHY आणि इथं OH आहे. आतापर्यंत आपण काय केलंय, OH ला नंबर दिलाय, पण एवढ्याचं नाव स्पेसिफिक आहे, बेन्झाल्डिहाइड. याचं नाव काय आहे, बेन्झाल्डिहाइड. अशा कंडिशन ज्यावेळेस असतात त्यावेळेस काय करायचं, नंबर 1 इथं द्यायचा, 2 इथं द्यायचा. नंबर 1 इथं, 2 इथं. का, तर हे स्पेसिफिक आहे. याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड आणि मग याचं IUPAC नाव काय येतं, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. हे त्याचे रूल्स आहेत.
आता हे आपल्याला 11वीला होतं, त्यामुळं 12वीमध्ये आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल दिले, तरी आपण काही रूल सांगितले. पहिली गोष्ट, ओएच ग्रुपची पोझिशन. एकापेक्षा जास्त ओएच ग्रुप जर असतील, ग्रीक लेटरचा वापर करायचा. 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा. जर सबस्टिट्यूटेड फिनॉल असेल तर काय करायचं, या पद्धतीनं 4 मिथाइल फिनॉल, याचं नाव काय येणार, 4 मिथाइल फिनॉल. आणि जर ग्रुप जोडल्यानंतर जर स्पेसिफिक नेम येत असेल तर अशा वेळेला OH ला नंबरिंग न देता त्या स्पेसिफिक नेम पासून काय करायचं, नंबरिंग द्यायचं. या पद्धतीनं आपल्याला काय करता येतात, IUPAC चे रूल सांगता येतात. आता नुसते रूल आपल्याला माहित असून चालत नाही, तर ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आली पाहिजेत. म्हणून बघा आता एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहे, कॉमन नेम, स्ट्रक्चर, कॉमन नेम आणि लगेच त्याचं IUPAC नेम. समजा पहिलं आपण एक्झाम्पल घेतलं, OH. आता ह्याचं कॉमन नाव आहे फिनॉल. आता फिनॉल कॉमन नाव ही चालतं आणि तेच त्याचं IUPAC नाव ही IUPAC सिस्टीमनं आपल्याला कन्सिडर केलेलं आहे. फिनॉल आणि फिनॉल. किंवा पॅरेंट अल्किन, बेन्झीन. पॅरेंट अल्किन काय आहे, बेन्झीन. ई काढायचं आणि OL टाकायचं, म्हणून फिनॉल किंवा त्यालाच काय म्हणायचं, बेन्झिनॉल. म्हणून फिनॉल मध्ये फिनॉल हे कॉमन नाव म्हणूनही स्वीकारलं जातं आणि फिनॉलचाच वापर IUPAC नावही आपण केला जातो, कारण ते आपल्याला IUPAC सिस्टीमनं आपल्याला ते ग्राह्य धरलेलं आहे. हे फिनॉल. दुसरं OH. आता अल्फा, कॉमन नावात अल्फा, IUPAC नावात नंबर. अल्फा नॅप्थॉल, याचं कॉमन नाव काय आहे, अल्फा नॅप्थॉल. IUPAC नाव देताना नंबर 1 नॅप्थॉल. अल्फा नॅप्थॉल त्याचं कॉमन नाव, 1 नॅप्थॉल त्याचं IUPAC नाव. म्हणजे हे जे आहे ते काय आहेत, कॉमन नेम आहेत. आणि हे जे आहे ते IUPAC नेम. तिसरं एक्झाम्पल, बघा, आर्थो पोझिशन लाईन 1 आणि 2. OHच्या CH3 कुठं आहे, 2 नंबरला आहे, म्हणजे 1-2 पोझिशन. म्हणजे आपण मग काय बघितलंय, आर्थो. म्हणून आर्थो. याचं नाव आहे क्रिसॉल, आर्थो क्रिसॉल. कॉमन नाव काय, आर्थो क्रिसॉल. IUPAC नाव. 2 वर कुठला ग्रुप आहे, मिथाइल, म्हणून 2 मिथाइल. आणि एवढ्या ग्रुपचं नाव काय आहे, फिनॉल, 2 मिथाइल फिनॉल. हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल आहे आता पोझिशन कुठे आहे बघा, 1, 2, 3. पुढे नंबर देत असताना नेहमी लोएस्ट कॉम्बिनेशन झालं पाहिजे. आपल्याला इकडूनही नंबर देता येतो. इकडून दिलं तर 1 आणि 5 जातं आणि इकडून दिलं तर 1 आणि 3. मग लोएस्ट कुठला आहे, 1 आणि 3. म्हणून 1, 2, 3. CH3 कुठल्या पोझिशनला आहे, मेटा, म्हणून M क्रिसॉल. मेटा क्रिसॉल. IUPAC नाव. 3 वर कुठला ग्रुप आहे, मिथाइल.
3 मिथाइल आणि एवढ्याचं नाव काय आहे? फिनॉल. 3 मिथाइल फिनॉल हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल, OH CH3 1 2 3 4 1,4 पोझिशनला आपण काय म्हणतो? पॅरा. पॅरा आणि याचं नाव आहे क्रिसॉल. पॅरा क्रिसॉल. IUPAC नाव 4 मिथाइल. 4 मिथाइल आणि एवढ्याचं नाव काय आहे? फिनॉल. 4 मिथाइल फिनॉल हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल, आता हा फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप ज्यावेळेस असेल त्यावेळेस कुठल्या पोझिशनला आहे? आर्थो. आर्थो क्लोरो. क्लोरीनचं क्लोरो आणि एवढ्याचं नाव काय आहे? फिनॉल. आर्थो क्लोरो फिनॉल. IUPAC नाव देताना क्लोरीन कितीवर आहे? 3 वर. 3 क्लोरो एवढ्याचं नाव काय आहे? फिनॉल. 3 क्लोरो फिनॉल हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल, वन 2 3 4 4 नंबरला कुठला ग्रुप आहे? नायट्रो. 1,4 पोझिशन म्हणजे पॅरा. पॅरा नायट्रो फिनॉल. IUPAC नाव 4 4 नायट्रो फिनॉल हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल, आता बघा एवढ्याचं स्पेसिफिक नाव आहे बेन्झाइक ऍसिड म्हणून हा पॅरेंट कन्सिडर करायचा. याच्या आर्थोला कुठला ग्रुप आहे? OH ग्रुप आहे म्हणून याला नाव आर्थो हायड्रॉक्सी. आर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड. आर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड किंवा त्यालाच नाव आहे सॅलिसायलिक ऍसिड. त्याचं स्पेसिफिक नाव काय आहे? सॅलिसायलिक ऍसिड. आता नंबर देताना आतापर्यंत आपण काय केलं? OH ला नंबर 1 देत होतो पण आता एवढ्याच नाव स्पेसिफिक आहे म्हणून नंबर 1 2 2 वर OH ग्रुप आहे. 2 हायड्रॉक्सी आणि एवढ्याचं नाव आहे बेन्झाइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड हे त्याचं IUPAC नाव आहे. आर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड किंवा सॅलिसायलिक ऍसिड आणि त्याचं IUPAC नाव आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड. पुढचं एक्झाम्पल, आता बघा एवढ्याचं नाव स्पेसिफिक आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड 1 2 3 4 म्हणून नंबर कुठे दिलाय आपण? 1 इथं. 1,4 पोझिशनला काय म्हणतो आपण? पॅरा. पॅरा पोझिशनला कोण आहे? OH म्हणून पॅरा हायड्रॉक्सी आणि एवढ्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. पॅरा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड हे त्याचं कॉमन नाव
IUPAC नाव 4 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. कॉमन नावात आर्थो मेटा पॅरा IUPAC नावात नंबरिंग येतं आर्थो 2. हे कॉमन नाव आणि त्याचं IUPAC नाव. समजा इथं CHO आहे आणि इथं OH आहे. परत इथं पॅराच्या ऐवजी फक्त काय येणार आर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड किंवा त्यालाच दुसरं स्पेसिफिक नाव आहे सॅलिसायलाल्डिहाइड. सॅलिसायलाल्डिहाइड 1 2 2 हायड्रॉक्सी 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. अर्थोच्या ऐवजी फक्त नंबर आला. हे सर्व एक्झाम्पल कशाचे आहेत? फिनॉलची नोमेनक्लेचर सिस्टीम. आता या सर्व ह्याच्यात OH ग्रुप किती होता? एकच. जर समजा एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील तर त्याची पुढचं एक्झाम्पल त्याचं नाव आहे कॅटकॉल. कॉमन नाव काय आहे? कॅटकॉल. कॅटकॉल IUPAC नाव 1 2. आता बघा एकापेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपण काय वापरतो? डाय. म्हणून बेन्झीन. म्हणजे एवढ्याचं नाव काय आहे? बेन्झीन. 2 OH ग्रुप आहेत म्हणून डाय. OH ग्रुप साठी OL आणि त्याच्या पोझिशन 1 वर 1 आणि 2 वर 1. बेन्झीन 1,2 डायॉल. त्याचं IUPAC नाव काय आहे? बेन्झीन 1,2 डायॉल. कॅटकॉल. याचं नाव आहे रिसॉर्सिनॉल. कॉमन नाव आहे रिसॉर्सिनॉल. स्पेसिफिक नाव आहे रिसॉर्सिनॉल. IUPAC नाव 1 2 3 1 2 3 बेन्झीन 1 3 डायॉल. IUPAC नाव काय त्याचं? बेन्झीन 1 3 डायॉल. OH याचं कॉमन नाव आहे क्युनॉल. क्युनॉल. IUPAC नाव 1 2 3 4. बेन्झीन 1,4 डायॉल. बेन्झीन 1,4 डायॉल. पुढचं समजा 2 पेक्षा जास्त असेल याचं कॉमन नाव आहे फ्लोरोग्लुकिनॉल. 1 2 3 4 5 6. आता 3 आहेत म्हणजे ट्राय. बेन्झीन 1 3 5. 1 वर 1 आहे 3 वर 1 आहे आणि 5 वर 1 आहे. 1 3 5 3 आहेत म्हणून ट्राय. OH आहे म्हणून OL. बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल. पुढं
याचं नाव आहे कॉमन नाव पायरॅगॅलॉल. हे स्पेसिफिक नाव आहे पायरॅगॅलॉल. आता बघा नंबर देत असताना लोएस्ट कॉम्बिनेशन आलं पाहिजे. जर आपण नंबर इथं दिला 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 2 आणि 6 जातो. पण जर आपण नंबर इथं दिला 1 2 3 4 5 6 1 2 3 लोएस्ट कुठला आहे 1 2 3 म्हणून नोमेनक्लेचर ही बेन्झीन. 1 2 3 तीन आहेत म्हणून टाय, OH आहेत म्हणून OL. बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. जर समजा असं असेल याचं कॉमन नाव आहे हायड्रॉक्सीक्युनॉल. हायड्रॉक्सीक्युनॉल. आता नंबरिंग कुठं द्यायचं बघा. जर इथं दिलं 1 2 3 4 म्हणजे 1 3 आणि 4 जातं. आणि जर आपण समजा इथं दिलं 1 2 3 4 1 2 4 लोएस्ट कुठला आहे 1 2 4 म्हणून ही पद्धत बरोबर आहे. बेन्झीन 1 2 4 ट्रायॉल. हे त्याचं IUPAC नाव. म्हणजे काय लक्षात ठेवायचं OH ग्रुप किती आहे. एकापेक्षा जास्त असतील तर डाय ट्राय टेट्रा. जर सबस्टिट्यूटेड फिनॉल असतील तर त्या पद्धतीने नंबरिंग. त्याची एक्झाम्पल जर घेतली आपण समजा इथं Cl असेल ऑर्थोक्लोरोफिनॉल. याच्या ऑर्थो पोझिशनला आहे 1 2 2 क्लोरोफिनॉल 2 क्लोरोफिनॉल. समजा इथं OH ग्रुप असेल, इथं Cl असेल आणि समजा इथं Br असेल 1 2 3 4. आता 3 क्लोरो आहे 4 ब्रोमो आहे. अल्फाबेटिकल नुसार अगोदर काय येतं ब्रोमो येतं. म्हणून आता याचं डायरेक्ट आपल्याला IUPAC नाव, याचं कॉमन नाव देता येत नाही आपल्याला. 4 ब्रोमो 3 क्लोरो फिनॉल. या पद्धतीनं आपल्याला त्याचं नाव देता येतं. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं OH NO2 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 1 2 3 4 5 6. याचं कॉमन नाव आहे पिक्रिक ऍसिड. आपल्याला पुढे येणार आहे पिक्रिक ऍसिड किंवा आपण पाठीमागच्या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलं होतं पिक्रिक ऍसिड. IUPAC नाव काय 2 वर 1 आहे 4 वर 1 आहे आणि 6 वर 1 आहे. 2 4 6 ट्राय 3 आहेत म्हणून ट्राय. कोणता ग्रुप आहे NO2. NO2 ग्रुपला आपण काय म्हणतो नायट्रो आणि फिनॉल. 2 4 6 ट्राय नायट्रो फिनॉल हे त्याचं IUPAC नाव. म्हणजे कॉमन नाव IUPAC नाव. काही वेळेला प्रश्न कसे असतात गिव्ह द IUPAC नेम ऑफ आर्थोक्रिसॉल. आर्थोक्रिसॉलचं IUPAC नाव काय. त्यावेळेस आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. आर्थोक्रिसॉल म्हणजे नेमकं कसं काढायचं
तरच आपल्याला त्याचं IUPAC नाव लिहिता येतं. गिव्ह द IUPAC नेम ऑफ पिक्रिक ऍसिड. पिक्रिक ऍसिडचं IUPAC नाव काय? असे ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे पूर्ण आहे फिनॉलचं क्लासिफिकेशन. कॉमन नेम, IUPAC नेम. कॉमन नेम मध्ये आर्थो, मेटा, पॅरा. आर्थो, मेटा, पॅरा. IUPAC नावात नंबर असतात. नंबरमध्ये पहिली गोष्ट OH ग्रुप कन्सिडर करायचा. एकापेक्षा जास्त OH असतील तर काय करायचं? ग्रीक प्रिफिक्सेस वापरायचे. डाय, ट्राय, टेट्रा, सबस्टिट्यूटेड फिनॉल. आणि जर समजा फंक्शनल ग्रुप असतील तर आर्थो, मेटा, पॅरा. या पद्धतीनं आपल्याला काय करता येतं? फिनॉलचं नोमेनक्लेचर म्हणजे अल्कोहोलचं नोमेनक्लेचर, नंतर महत्वाचा पार्ट फिनॉलचं नोमेनक्लेचर. आणि फिनॉलचं नोमेनक्लेचर झाल्यानंतर तिसरं जे नोमेनक्लेचर ते आहे इथर. ते आपण नंतरच्या तासाला पाहणार आहे.